श्री रेणुका देवी महात्म्य अध्याय पहिला भाग 2। सद्गुरु प्रथमं वंदे शंकरं तदनंतरे इष्टार्थ सिद्धये देवी निर्विघ्नाय विनायकं पंचवर्ण महासूत्र संप्रदाय प्रवर्तकं पुवल्ली सिद्ध चैतन्य प्रणमामि गुरुं परम। श्री गणेशाला, सरस्वती मातेला आणि जगदंबा रेणुका मातेला नमस्कार करून मागील अध्यायामध्ये कर्तवीर राजा आणि त्याची धर्मपत्नी राकादेवी यांच्या पोटी कार्तवीर्यार्जुन नावाचा मुलगा जन्माला आला, पण त्या मुलाला हात नव्हते। त्यामुळे दोघंजण चिंतेमध्ये पडले आणि शुक्राचार्यांनी येऊन सांगितलं, तुमचा मुलगा 4 ते 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला गुरु दत्तात्रयांच्या आश्रमामध्ये सेवेसाठी पाठवा। आणि हा पाहता पाहता कार्तवीर्यार्जुन मुलगा 4 ते 5 वर्षाचा झाला। राजा आणि राणी गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेप्रमाणे राजवैभवासमवेत श्री गुरु दत्तात्रयांच्या आश्रमामध्ये आले। राजा राणीची आगमनाची बातमी ऐकून गुरु दत्तात्रयांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून घेतले। राजा राणींनी आपल्या पुत्रास गुरु दत्तात्रयाच्या पायावरती घातले आणि नमस्कार करून आपला आशय त्यांना सांगितला। दत्तात्रयांना तो सर्व काही वृत्तांत समजला व कार्तवीर्यार्जुन राजाचे अंगशुद्धीची हकीकत समजून घेऊन गुरु दत्तात्रय म्हणाले की, हे राजा, तुम्ही तुमच्या पुत्राच्या अंगशुद्धीबद्दल बिलकुल चिंता करू नका। हे गुरुवाक्य सत्य असे समजा। राकावती, तू पुत्रासमवेत काही दिवस माझ्याच आश्रमामध्ये राहा आणि सेवा कर। क्रतू राजा, तू आजचा दिवस इथेच मुक्काम कर, त्यानंतर तू तुझ्या राज्यामध्ये राज्यकारभार करण्यासाठी जा, असे गुरु दत्तात्रयांनी सांगितले। दुसऱ्या दिवशी राजा आपल्या राज्यामध्ये राज्यकारभार करण्यासाठी निघून गेला। राकावती राणी गुरुसेवेत काही वर्षे राहिल्यावर माघ मासातील वाढत्या चंद्राचे वैभव पौर्णिमेस 16 कलांनी युक्त होऊन सर्व जगास तेज देते, त्याप्रमाणे कार्तवीर्यार्जुन मुलाला सहस्त्रबाहू उत्पन्न होऊन, म्हणजे सहस्त्र हात उत्पन्न होऊन तो पराक्रमाने अतिशय झळकू लागला। हे पाहून राकावती राणीला मोठा आनंद वाटला। राणीने आपल्या नवऱ्याला कर्तवीर राजाला निरोप पाठवला की, तुम्ही गुरु दत्तात्रयांच्या आश्रमामध्ये या, आपल्या मुलाला सहस्त्र हात मिळालेले आहेत। वृत्तांत कळाल्यानंतर राजाला सुद्धा मोठा आनंद वाटला। राजा लगेचच दत्तात्रयांच्या आश्रमामध्ये आला। दोघांनी मिळून गुरु दत्तात्रयांची पूजा केली। जाता दत्तात्रयांनी राणीच्या कानामध्ये उपदेश केला, हे बघ मुली, तुझ्या पोटी जो मुलगा जन्माला आलेला आहे, मागच्या जन्मीचा सुदर्शन आहे। तो तुझ्या पोटी जन्माला आला, त्याचं वर्णन काय करू, तो अतिशय बलाढ्य होईल। देवदानवांच्या शस्त्रास्त्रांना न भीता क्षत्रिय कुळ श्रेष्ठ होऊन आपल्या शौर्याने तिन्ही लोकांमध्ये तुझा मुलगा प्रख्यात होईल। तो दानशूर सुद्धा होईल आणि शक्तिशाली सुद्धा होईल। राजा आणि राणी या दोघांनी गुरु दत्तात्रयांची पाद्यपूजा केली आणि परत एकदा आपला कार्तवीर्यार्जुन राजा त्यांच्या चरणावरती घातला दत्तात्रयांच्या। गुरु दत्तात्रयाने अर्जुनास परत आपल्याजवळ बोलावले आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवून त्यांनी त्याला उपदेश केला, हे कार्तवीर्यार्जुना, तू आई वडिलाची सेवा कर, गुरुची सेवा कर, तू समाजाची सेवा कर आणि हीच सेवा ईश्वर सेवा समजून ती आचरणामध्ये आणीत जा। पुढे तुझ्यावर राज्याची मोठी जबाबदारी पडणार आहेस। तू लोककंटक अशा दुष्ट व दुर्जन लोकांच्या उपदेशास भूलू नकोस। देव, दानव आणि सत्पुरुष यांना कधीही त्रास देऊ नकोस। तुझा पिता कृतवीर याच्याप्रमाणे धर्माने राज्य चालव। देव, दानव अगर इतर राजे लोकांच्या शस्त्रास्त्रांचे बिलकुल भय राहणार नाही। तूच पुढे क्षत्रिय कुलश्रेष्ठ होऊन पुष्कळ दिवस राज्य करशील। या आमच्या सदुपदेशाकडे किंचितही दुर्लक्ष करू नकोस। तू जर वाईट वागला तर तुझी अधोगती होईल। हे ऐकून कार्तवीर्यार्जुनाने गुरु दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार केला
आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचे त्यांनी गुरु दत्तात्रयाला वचन दिले. गुरूंनी केलेला उपदेश राजा राणी आणि मंत्री लोकांनी सुद्धा श्रवण केला आणि सगळेजण दत्तात्रयांची स्तुती करू लागले. तेथून सगळेजण आपल्या घरी आले. पाहता पाहता मुलगा अतिशय कार्तवीर्यार्जुन लहानाचा मोठा झाला. कार्तवीर्यार्जुन राजाचा प्रभाव जिकडे तिकडे पसरू लागला आणि हे पाहून कर्तवीर राजाने आपल्या मुलावरती राज्यकारभार सोपवला आणि स्वतः गुरु सेवेमध्ये रत होऊन तीर्थाटनास निघून गेला. इकडे कार्तवीर्यार्जुन राजा गुरु दत्तात्रयाच्या अनुग्रहाने अष्टदश महाद्वीप साम्राज्यमती या नावाने प्रसिद्ध पावला आणि पण शक्ती प्राप्त झाल्यामुळे कार्तवीर्यार्जुन मात्र आता उन्मत्त झाला. प्रत्येक व्यक्ती उन्मत्त होतो, पण माणसाला गर्व होतो 3 गोष्टीचा. कुणाला शक्तीचा गर्व, कुणाला रूपाचा गर्व, तर कुणाला पैशाचा ऐश्वर्याचा गर्व होत असतो. जो व्यक्ती या गर्वापासून दूर राहिला त्या माणसाला सायुज्य आणि अष्टसिद्धी प्राप्त होत असते. कार्तवीर्यार्जुन गुरु दत्तात्रयांचा शिष्य, त्याला अष्टमहासिद्ध्या प्राप्त झाल्या आणि त्याला असे वाटायला लागले की या पूर्ण सृष्टीमध्ये माझ्यासारखा शक्तिशाली कोणीही नाही. आणि ती शक्ती प्राप्त झाल्यामुळे आता तो गुरु दत्तात्रयाच्या उपदेशाच्या विरुद्ध वागू लागला. त्याने अनेक लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. कैदेमध्ये ठेवलेला दशकंठ रावणास त्यांनी बंदिस्त केले होते, पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेने कार्तवीर्यार्जुन राजाने रावणाला सोडून दिले. आता कार्तवीर्यार्जुनाला असे वाटले की माझ्यासारखा त्रैलोक्यात शूरवीर कोणी नाही, कारण रावणासारख्यांना मी बंदिस्त केलंय, त्यामुळे मीच त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ. त्याला असा अहंकार होऊ लागला. तो अहंकाराने राज्यकारभार करत होता. त्याला असे वाटायचे की माझ्यासमोर सगळे राजे म्हणजे सामर्थ्यहीन आहे. पण म्हणतात ना की शेरला सव्वा शेर हा नक्कीच मिळतो, आणि शेरला सव्वा शेर म्हणजेच या कार्तवीर्यार्जुन राजासमोर एक शेर म्हणजे एक वाहक येऊन उभा राहिला. आणि तो वाहक कोण आहे? 2 हात कोणासोबत झाले कार्तवीर्यार्जुन राजाचे? तर तीच कथा पुढील अध्यायामध्ये आपण सगळेजण श्रवण करू. हा पहिला अध्यायातील 2रा भाग इथे पूर्ण झाला आणि पहिला अध्याय इथे पूर्ण समाप्त होत आहे. जगदंबा माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.